नमस्कार मित्रांनो, ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक परीक्षेसाठी टॉप 100 सिनोनिम्स आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। यामधून तुम्हाला 1 ते 2 प्रश्न नक्कीच एक्झाममध्ये दिसणार आहेत। तर माझ्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे मी पुस्तकातील काही IBPS एक्झाममध्ये रिपीट झालेले प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत। यामध्ये हे अर्थ जे आहेत ते हिंदीमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे आपल्याला हे हिंदीमध्ये पण वाचायचे आहेत, त्याचा अर्थ तुम्हाला कळणार आहे। त्यावरून पहिला आहे ॲक्युरेट, याचा अर्थ होतो शुद्ध म्हणजेच प्रिसाइज, करेक्ट आणि एक्झॅक्ट। त्यानंतर बॅफल आहे म्हणजेच चकरा देणं, पझल, कन्फ्यूज आणि परप्लेक्स। चाऊस म्हणजे अराजकता होते, त्याचा अर्थ डिसऑर्डर, मिक्सअप, कन्फ्युजन। डिफर म्हणजे टाळणं, टालमटोल करणे, पोस्टपोन करणे किंवा डिले करणे। एरोनस म्हणजेच चुकीचं, गलत असं त्याचा अर्थ होतो, म्हणजेच फॉल्स, इनव्हॅलिड, रॉंग, इनॅक्युरेट। हर्डल म्हणजे बाधा, ऑब्स्टॅकल, इम्पेडिमेंट। प्रोडिजल म्हणजे फिजूल खर्ची, जो बिनाकामाचा खर्च करत असतो, त्यालाच आपण वेस्टफुल, लॅविश आणि एक्स्ट्रावॅजन हे सिनोनिम्स आहेत त्याचे। त्यानंतर अचीव म्हणजे एखादी गोष्ट अचीव करणे, त्याचे सिनोनिम्स ॲकॉम्प्लिश आणि सक्सीड। त्यानंतर कॅटस्ट्रोफ म्हणजे दुविधा असेल, तबाही, आपदा, त्याला आपण कॅलामिटी, ट्रॅजेडी आणि डिझास्टर हे सिनोनिम्स आहेत। त्यानंतर कंडेम्ड आहेत म्हणजेच निंदा करणे, क्रिटिसाइज करणे, पनिश करणे, डिनाऊन्स करणे हे त्यांचे सिनोनिम्स आहेत। एनॉर्मस म्हणजे विशाल, मोठा, इमेन्स, ह्यूज, मॅसिव्ह हे त्यांचे सिनोनिम्स आहेत। मॅन्डेटरी म्हणजे अनिवार्य होते, त्याचे सिनोनिम्स कंपल्सरी, इसेन्शियल, इम्परेटिव्ह आहेत। रिलायबल म्हणजे भरोसेमंद, ट्रस्टेड, डिपेंडेबल, स्टेबल हे त्यांचे सिनोनिम्स आहेत। सॉलिटरी म्हणजे एकटा, अकेला, लोनली, सिंग्युलर हे त्याचे सिनोनिम्स आहेत। स्पोरॅडिक म्हणजे छिटपुट करणे म्हणजे विखरलेला असणे। स्कॅटर्ड, ओकेजनल, इनफ्रिक्वेंट हे त्याचे सिनोनिम्स आहेत। विवॅशियस म्हणजे जोशपूर्ण, जो की स्फूर्त असेल, त्याचे सिनोनिम्स लाईव्हली, एनर्जेटिक्स आणि स्पार्की आहे। वंडर म्हणजे घुमणं, इकडे तिकडे फिरणे। रोम, डेव्हिएट हे त्याचे सिनोनिम्स आहेत। ॲब्रोगेट म्हणजे रद्द करणे, त्याचे सिनोनिम्स रिपेल आणि अबोलिश आहेत। ॲक्र्यू म्हणजे एकट्ठा करणे। ॲक्युमुलेट, कलेक्ट आणि गॅदर हे त्याचे सिनोनिम्स आहेत। या सिनोनिम्सची तुम्ही 2 ते 3दा जरी रिव्हिजन केली तर एक्झाममध्ये तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे याचा। त्यानंतर अँग्विश आहे, याचा अर्थ दुःख किंवा पीडा होते। ॲगोनी, एक आणि सॉरो हे त्याचे सिनोनिम्स आहेत। आर्टफुल म्हणजे धूर्त होते, त्याचे सिनोनिम्स कनिंग आणि क्राफ्टी आहेत। ऑगस्ट म्हणजे गरिमापूर्व, भव्य, त्याचे सिनोनिम्स मॅजेस्टिक, डिग्निफाईड आणि एमिनंट आहेत। ऑस्टर म्हणजे साधा किंवा सक्त। स्ट्रिक्ट, अनॲडर्न्ड आणि स्टर्न हे त्याचे सिनोनिम्स आहेत। बॅनिश म्हणजे निर्वासित करणे, एक्सपेल करणे किंवा एक्झाईल करणे, एखाद्या वस्तूपासून एखाद्याला दूर करणे। त्यानंतर बॅशफुल म्हणजे संकोच करणे, शाय किंवा इंट्रोवर्टेड हे त्याचे सिनोनिम्स आहेत। काम म्हणजे शांत असणे, पीसफुल, रिलॅक्स आणि क्वाएट हे त्याचे सिनोनिम्स आहेत। कॅन्टेनकेरस म्हणजे झगडालू, जो वारंवार झगडा करत असतो, त्यासाठी सिनोनिम्स क्वॅरलसम आहे। कॉम्पिटंट म्हणजे सक्षम असणे, कॅपेबल हे त्याचे सिनोनिम्स आहे। कंडोन म्हणजे ध्यान न देणे, ओव्हरलुक करणे किंवा फॉरगिव्ह करणे हे त्याचे सिनोनिम्स आहेत। कन्विक्ट म्हणजे अपराधी, क्रिमिनल किंवा कल्प्रिट हे त्याचे सिनोनिम्स आहेत। डेर्ट म्हणजे अकाल पडणे, स्कार्सिटी किंवा शॉर्टेज पडणे हे त्याचे सिनोनिम्स आहेत। डेफरन्स म्हणजे सन्मान करणे एखाद्याचा, त्याचे सिनोनिम्स रिस्पेक्ट करणे, ऑबियन्स करणे आणि कंप्लायन्स करणे हे त्याचे सिनोनिम्स आहेत। डिसरप्ट म्हणजे भंग करणे किंवा एखाद्या वस्तूमध्ये बाधा घालणे, त्याचे सिनोनिम्स ब्रेक, डिस्टर्ब आणि ब्रीच हे आहेत। ड्रॅग म्हणजे खिचणे, पुल करणे हा त्याचा सिनोनिम्स आहे। एस्कॅटसी म्हणजेच परमानंद, जॉय, हॅपीनेस आणि ब्लिस हे त्याचे सिनोनिम्स आहेत। एमॅन्सिपेट म्हणजे स्वतंत्र करणे एखाद्या गोष्टीपासून, लिबरेट हे त्याचे सिनोनिम्स आहे। एन्थ्रॉल म्हणजे मंत्रमुग्ध करणे म्हणजेच मेस्मराइज, एन्चांट आणि कॅप्टिवेट हे त्याचे सिनोनिम्स आहेत। एक्झेम्प्ट म्हणजे मुक्त करणे किंवा एखाद्या गोष्टीमधून छूट देणे। इम्यून आणि एक्सक्लूड हे त्याचे सिनोनिम्स आहेत। तर ही संपूर्ण PDF तुम्ही एकदा वाचून घ्या, 2 ते 3दा तरी एक्झामच्या आधी तुम्हाला ही PDF वाचून जायची आहे।
तुम्ही स्वतः जरी हे वाचले तर तुम्हाला याचा जास्त फायदा होणार आहे। यामध्ये हिंदीमध्ये इथे अर्थ दिलेले आहेत, तुम्हाला त्याचा अर्थ हिंदीमध्ये समजून जाईल इझिली आणि त्यामध्ये हे जे आहेत सिनोनिम्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। याची PDF जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 100 अँटोनिम्स बघणार आहोत IBPS एक्झाममधले, ते पण तुम्हाला एक्झाममध्ये मदत करणार आहेत। आणि वेळ भेटलाच तर यानंतर मराठीमधले जे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आहेत त्यावर पण सुद्धा आपण व्हिडिओ आणि PDF टाकणार आहोत, जेणेकरून तुमच्या ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या परीक्षेमध्ये व्होकॅब्युलरीसाठी त्याचा फायदा होणार आहे।